जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, श्रावण बाळाचं उदाहरण ती फक्त कथा म्हणून राहिली आहे, ती कोणी आचरणात आणली नाही. म्हणून आज हे वृद्धाश्रम फोफावले, जिथे आपल्याच म्हाताऱ्या कोताऱ्या जे परागंदा करून सोडलेले जे आई बाप आहेत ना, त्यांना कन्वर्ट केलं जातं. आज ज्याला सरळ सरळ स्पष्ट भाषेत गांडूगिरी म्हणतो ना आपण, तो गांडू बनण्याची सुरुवात माझ्यापासून झाली. म्हणून माझी पुढची पिढी गांडू झाली. गांडू बनून जगलो आपण, पण गांडू बनून मरायचं नाहीये, एवढं लक्षात ठेवा. म्हणून हा प्रयत्न आहे. भीती निश्चित निर्माण करायची आपल्याला. मी म्हणालो जसं की आपण शास्त्रासह शस्त्र घेऊन जाणार आहोत. शस्त्र चालवण्याचं शास्त्र आधी शिकायचं आपल्याला. शिकण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. पण ते फक्त कमरेला लटकवलेली तलवार बघून जर तो चड्डीत मुतला नाही ना, तर मग तुम्ही खरे मराठी नाही आहात. अशी खोगीर भरती करून उपयोग नसतो. 4 असे दणकेबाज घेऊन जायचे की ते 4 तिकडे मैदान गाजून आले पाहिजे. 50 घेऊन जायचं आणि त्यातले 49 रिटर्न येणार असतील तर उपयोग नाही. शेवटी एकट्यालाच लढायचं असेल तर मग ते एकट्यानेच जावं. त्यामुळे ज्यांची तयारी आहे, ज्यांची मानसिकता आहे आणि ज्यांना हा महाराष्ट्र धर्म काय याच्याबद्दल जर उत्सुकता असेल किंवा ज्यांनी महाराष्ट्र धर्म समजून घेतला असेल आणि यापुढेही जर समजून घेण्याची इच्छा असेल, कारण खरंच सांगतो, या पुढच्या ज्या काही आपल्या बैठका होतील त्या नुसत्या अशाच स्नेहसंमेलन, गेट टुगेदर या टाईपच्या नाही, तर तुम्हाला या व्यासपीठावर महाराष्ट्रातले उत्तम वक्ते इथे तुम्हाला बघायला मिळतील. कुठेही मी हीच जागा सांगत नाही, आपण कुठेही जेव्हा आपण असा कार्यक्रम घेऊ त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशा वक्त्याच्या तोंडून तो इतिहास ऐकायला मिळणार आहे, जो इतिहास आपल्याला शिकवला गेला. त्या इतिहासातून खरोखरच आपल्या बुद्धीला धार येईल, आपल्या वाणीला प्रखरता येईल आणि एकंदरच आपलं आचरण बदलून जाईल याची खात्री देतो. आणि आता मला वाटतं की आपण सुरुवात करूया. जे उपस्थित सहकारी आहेत, वास्तविक बघितलं तर आपण हिंदुत्व बोलल्यानंतर आपण हिंदू म्हणून जर महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर आपल्याला किंमत 0 आहे. बरोबर का चूक? पण आपला जो महाराष्ट्र धर्म आहे, आपल्याकडे एक असा हुक आहे की जाती धर्माला सगळ्यांना एकत्र बांधणारा हुक म्हणजे आपले शिवाजी महाराज. त्या शिवाजी महाराजांना जो अभिप्रेत महाराष्ट्राचा धर्म म्हणजे हिंदुत्व पाहिजे, हिंदुत्व अभिप्रेत असतो, त्या अनुषंगाने आपण आपल्याला काम केलं पाहिजे. जोगेश्वरीमध्ये राहिलोय. 92-93ची जंगल एकदम जवळून पाहिली, लहान होतो तेव्हा. अश्रू सोडला की ओले कपडे डोळे पुसलेत. त्याच्यामुळे खूप काही गोष्टी आहेत. म्हणजे एक शाळा जाण्याचा प्रयत्न झाला. घराच्या पत्रावरून दिसायची की आगीचे गोळे पत्रावर टाकून पूर्ण शाळा जाण्याचा प्रयत्न. हार्डली अर्धा किलोमीटरवरती जुना पाकिस्तान. आणि जे काय घडतंय आणि ऍक्च्युली कॉर्पोरेट जिहाद झाल्यानंतरच मला वाटतं हे पुढे सर्व आलंय. आणि लव्ह जिहाद ऐकल्यापासून म्हणजे खूप अस्वस्थ होतं, काहीतरी कुठेतरी केलं पाहिजे. तर असं मला वाटतंय भवानीच्या कृपेने आणि शिवाजी राजांच्या कृपेने भगवा आर्मीचा प्लॅटफॉर्म आपल्याला भेटतंय. तुमच्याही बोलण्यात आणि प्रभाकरजींच्या बोलण्यात मला एक गोष्ट जाणवली की भीती विना प्रीती नाही, असं म्हणाला तुम्ही. भीती निश्चित निर्माण करायची आपल्याला. मी म्हणालो जसं की आपण शास्त्रासह शस्त्र घेऊन जाणार आहोत. ते शस्त्र चालवण्याचं शास्त्र आधी शिकायचं आपल्याला. शिकण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल. पण ते फक्त कमरेला लटकवलेली तलवार बघून जर तो चड्डीत मुतला नाही ना, तर मग तुम्ही खरे मराठी नाही आहात. हिंदुत्व वगैरे तर सगळे सांगतात ते हिंदुत्व काय आहे. माझं येण्याचं एक कारण होतं
की आमच्या शहापूर तालुक्यामध्ये आदिवासी वस्ती पूर्ण आहे आणि त्या वस्तीमध्ये ख्रिश्चन धर्माचं असं फोफावत चाललंय की प्रत्येकाला काहीतरी अन्नधान्य वाटप करायचं आणि त्यांना आपल्या धर्मामध्ये कन्वर्ट करायचं. तर मोटिवेशन भगवा आर्मी आणि हिंदुत्वाकडे वळण्याचं. तर पुलवामा अटॅक जेव्हा झाला तेव्हा व्हॉट्सअप सोशल मीडियावर एक मीम टाईप पोस्टर आलं होतं की अतिरेकी समोरच्याला सांगतात की कलमा पडो हे सांगत होते आणि समोरचा माणूस म्हणतो की मला माझ्याच धर्मातले श्लोक येत नाही तर मी तुमचा कलमा काय पडणार. माझ्याच धर्मातले श्लोक मला येत नाही, तुझा कलमा कुठून पडणार. तर हे जे एक हास्यास्पद होतं पण तेवढंच विचार करायला लावणार होतं की खरंच आपल्याला आपल्याच धर्माचं येत नाही, धड काही येत नाही, रीतीबाती माहीत नाही, विसरत चाललेत सगळे. तर त्यासाठी काहीतरी करायचं हे सगळं मनात होतं. तर त्या अनुषंगाने मग जय शिवराय. जय शिव. भगवा आर्मीचं जे ब्रीद वाक्य आणि उद्दिष्ट आहे ते तिथेच लिहिलेलं आहे, धर्मो रक्षती रक्षिता. म्हणजे जर का तुम्ही धर्माची रक्षा कराल तर धर्म तुमची रक्षा करेल. त्याकरता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्या वृद्धाश्रमामध्ये असे लोक होते की ज्यांना त्यांच्या घरातल्यांनी टाकलंय किंवा रस्त्यावर एखाद्या आजी आजोबा पडलेत एकदमच गंभीर परिस्थिती, तर ते लोक त्यांना घेऊन यायचे तिकडे आणि तिथे येऊन त्यांचं धर्मांतर व्हायचं. म्हणजे ते कुठच्याही धर्माचे असू दे त्यांना ख्रिश्चन मध्ये कन्वर्ट केलं जायचं. मी बघितलंय तिकडे जाऊन, प्रत्येकाच्या गळ्यात एक रोजरी होती. तर ते बघून ना मला खूप वाईट वाटलं. पण थोडा 1-2 महिन्यानंतर मला परत विचार आला, मी ते फोटोज बघत असताना, की जर हे लोक प्रत्येकाला कन्वर्ट करतायत म्हणजे त्याच्यामध्ये ख्रिश्चन नाहीत, म्हणजे ख्रिश्चन लोक त्यांच्या आई बापांना रस्त्यावर सोडत नाहीत, मग ही कोण लोक आहेत. आता ते आपणच ठरवायचे की हे कोणत्या धर्माचे आहेत आणि काय आहेत. त्याच्या बोलण्यातला एक जो मुद्दा होता ना की त्या वृद्धाश्रमात चालवणारे लोक ख्रिश्चन होते आणि तिथे जे कोणी परागंदा झालेले किंवा तिथे आश्रित म्हणून राहत होते ते सगळे हिंदू होते. ऑब्विसली हिंदू होते. म्हणजे तो बोलला नाही पण मी सांगतो हिंदू. म्हणजे आपल्याला माहिती नाही, म्हणजे संभाषण नाही झालं कोणाशी. मी सांगतो ना हिंदू होते, मी सांगतो हिंदू. आपल्या धर्मात शिकवलं जात नाही की आपल्या आई वडिलांचा आपण आदर करावा, आपण आई वडिलांना देवासमान मानावं. आपल्या पुढे खूप मोठी मोठी उदाहरण, श्रावण बाळाचं उदाहरण ती फक्त कथा म्हणून राहिली आहे, ती कोणी आचरणात आणली नाही. म्हणून आज हे वृद्धाश्रम फोफावले जिथे आपल्याच म्हाताऱ्या कोताऱ्या जे परागंदा करून सोडलेले जे आई बाप आहेत ना त्यांना कन्वर्ट केलं जातं. त्याला जबाबदार आपण आहोत. ही सुरुवात आपल्यापासून झालेली आहे. आज ज्याला सरळ सरळ स्पष्ट भाषेत गांडूगिरी म्हणतो ना आपण, तो गांडू बनण्याची सुरुवात माझ्यापासून झाली, म्हणून माझी पुढची पिढी गांडू झाली. गांडू बनून जगलो आपण, पण गांडू बनून मरायचं नाहीये एवढं लक्षात ठेवा. म्हणून हा प्रयत्न आहे. ज्या आदिवासी पाड्यावरती मी जाऊन तिथे 10-12 लाख रुपये जे पै करून जमवलेले खर्च केले ते यासाठीच केले की तिथंही धर्मांतरण होतं. तिथे अक्षरशः 5 किलो गहू आणि 5 किलो तांदूळ जाऊन कन्व्हर्जन चाललं होतं. ते रोखण्यासाठी तिथे जाऊन मी उभा राहिलो आणि आज तिथे मी 2 ध्वजस्तंभ लावले. तिथे एक अभ्यासिका जी बांधली आहे, तिथे एक ध्वजस्तंभावरती भगवा फडकतो आणि दुसऱ्यावर आपला तिरंगा आहे. जे आपले सर्वांचेच आदर्श आहेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दुसरं काही सांगू वा ना सांगू, एक गोष्ट तर नक्कीच येते जी कवी कलश भूषण यांनी म्हटली होती, काशी की कला जाती करबला होती, मथुरा मदीना होती, एक शिवाजी राजा नव्हता तर सुन्नत होती सब. आपण अलर्ट राहिलं पाहिजे.
त्यांनी आरोळी दिलेली आहे 2047 साली गजवाई हिंद करणार. आपण अजून झोपलेलो आहोत. हे 70 माणसं अलर्ट आहेत. आपण प्रोटोकॉलमध्ये आहोत म्हणून आपण आलोय सरांबरोबर. तेव्हा एक वाक्य बोलले होते माझे गुरु की हिंदूंचा काना जन्माला केव्हा आला असेल, तर तेव्हा ते बोलले होते जेव्हा छत्रपती जन्माला आले तेव्हा हिंदूंचा काना जन्माला आला. आपल्या हिंदूंमध्ये पहिली गोष्ट आपल्या धर्माबद्दल प्रेम नाहीये. आता मी पण एक शिवरायांचा मावळा पेढेगुरुजीचा धाकरीचा भगवान मित्रा, मी पण एक सैनिक या नात्याने आपणास आपल्या या भगव्या या आर्मीच्या वाटेवर नेहमी सदैव साथ राहील. माझी मुलं, माझी बायका, प्रत्येकाला परिवार असतो, त्याचा विचार करतो. तर एखाद्याने काय असं कृत्य झालं आपल्या हातून, हे करताना बांगलादेशीनं मारताना आपल्याला ते गुन्हा दाखल झाला, तर त्याच्यासाठी आपल्या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे भीम आर्मी आपण निर्माण करू, कायदेशीर मोफत मदत त्याला भेटली पाहिजे. त्या व्यक्तीच्या घरी जर तो महिना 2 महिना जर कारागृहात राहिला तर त्याच्या घरी वेळच्या वेळी काय त्याचा परिवार चालला पाहिजे, याच्यासाठी संघटनेच्या माध्यमातून मदत झाली पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला असं वाटतं की मला भरपूर कळतं, पण जेव्हा 100 लोक आपल्यासोबत येतात आणि ते आपले विचार मांडतात ना, तेव्हा आपल्याला कळतं की ही गोष्ट माहीत नव्हती. आता संपवायच्या याच्यात आहे, जास्त बोलत नाही, पण ह्याने तो विषय मगाशी सांगितला की उत्तर भारतात जी लग्न होतात ती रात्री का होतात आणि आपल्याकडे खाली दक्षिण भारतात दिवसा का होतात. हा जो काही मुद्दा आहे, हा विषय जो आहे ना, तो माझ्यासारख्या माणसाला, म्हणजे मी तर खूप आधीपासून वाचन करतोय किंवा शिवचरित्राचा अभ्यास करतोय, एकंदरच ही जी काही भारतीय संस्कृती आहे त्याबद्दलही कुठून काय मिळतंय का ते शोधत असतो. पण हे मला मागच्या 2-2.5 महिन्यापूर्वी मला समजलेली गोष्ट आहे की उत्तर भारतात रात्रीची लग्न का लावली जातात. आता कसं झालंय की छोट्या छोट्या रील्स मधून, शॉर्ट्स मधून लोकांना भरपूर माहिती मिळते, कोण कुठून काय काय काढतं आणि ते एक 30 सेकंदामध्ये तो एखादा इन्सिडेंट असतो, प्रसंग असतो, तो एक सांगून मोकळं होतं. त्याचा इतिहास भूगोल कुणाला माहीत नसतो. आता एक गोष्ट तर कळली की इकडे तो दबदबा होता छत्रपती शिवरायांचा की इथल्या लग्नातून नववधूला उचलून घेऊन जाण्याची हिंमत लांडनमध्ये नव्हती, म्हणून आपल्याकडे दिवसा लग्न होत होती, आजही होतात, यापुढे होत राहतील. उत्तर भारतात ती रात्री का होतात त्याचं कारण आहे. मला वाटतं हे सामर्थ्य आहे त्या शिवछत्रपतींच्या चरित्रामधलं, जे आपल्याला 350-400 वर्षानंतर पण नाव घेतलं की काटा येतो अंगावर. आणि तो काटा नुसता क्षणभर येण्यासाठी नाहीये, तो आयुष्यभर जपायचा आहे आपल्याला. तो जोपर्यंत आपल्या सोबत असेल तोवरच आपण हिंदू म्हणून जगू शकतो, एवढं लक्षात ठेवा. इथेच थांबतो. आपण यापुढे सतत भेटत राहू. ही भगवा आर्मी स्थापन करायची आपल्याला. एक आता ही फक्त विचार मंथनाची बैठक होती. यातून जे त्या मंथनातून निघणारं नवनीत आहे, ज्याला आपण अमृत म्हणू, आणि त्या अमृतातून चांगलंच घडणार आहे याची मला खात्री पटली. चांगले लोक माझ्या सोबत आहेत आणि भले माझ्या सबस्क्रायबरचा आकडा 7,88,000 असेल, इथे त्याचे 1/3 जे काही संख्या जी आहे ती आली नाही वगैरे, या सगळ्या गोष्टी आपण सध्या बाजूला ठेवून जे आलेत ते खरोखर हिरे आलेत आज. त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला साष्टांग दंडवत माझा. पुन्हा भेटूच. तर आपली काळजी घ्या. धन्यवाद. नमस्कार.